नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत आणि कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार, या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणती तारीख जाहीर झालेली आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट जी आलेली आहे तीच अपडेट आपण पाहणार आहोत। 4,000 रुपये जमा होऊ शकतात। कशा पद्धतीने हे 4,000 रुपये जमा होणार आहेत? PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्याने आता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट केले जाऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर करण्यात आली। मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वात आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच आता 9वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कोणता तो दिवस असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2,000 रुपये PM किसान योजनेचे अशा पद्धतीने टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांना पडणार आहेत। आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु शासनाकडून 3 काम जाहीर करण्यात आलेले आहेत। 3 नवीन सूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या 3 नवीन सूचना जर तुम्ही पालन केल्या तरच तुमच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता येणार आहे। अन्यथा तुम्हाला हे दोनही हप्ते विलंब लागू शकतो, मागे राहू शकतात। सर्व शेतकऱ्यांना येतील परंतु तुम्हाला येणार नाहीत। त्यामुळे सर्वात महत्त्वाचे 3 काम शासनाने सांगितले। कोणते ते 3 काम असणार आहेत, कोणते काय केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। PM किसान आणि नमो शेतकरीचे जे दोन्ही हप्ते तुम्हाला सुरळीत पाहिजे असतील तर काय करायचं, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, हाईपसुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट केले जाणार आहेत। सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कोणता दिवस आहे, किती तारीख असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे जमा होणार, काय केल्यानंतर जमा होणार आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यामुळे आता संपूर्ण अपडेट आपण सोयीस्कररित्या जाणून घेणार आहोत। कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या हप्त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे आता शासनाच्या दरबारी हालचाली चालू करून ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली जात आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थी जे असणार आहेत त्यांच्या खात्यात आतापर्यंत हे 8 हप्ते टाकलेले आहेत। आता 9वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना 8व्या हप्त्यापर्यंत पैसे पडलेले आहेत, परंतु 9व्या हप्त्याची ओढ लागलेली होती की सर आम्हाला पैसे जमा झालेले नाहीत। कशामुळे जमा झाले नाहीत, काय अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। कोण पात्र असणार आहे, किती रुपये मिळणार आहेत। जे 6,000 रुपये नमो शेतकरीच्या माध्यमातून दिले जात असतात त्या 6 पैकी 2,000चा जो हप्ता असणार आहे तो आता हा वितरित केला जाणार आहे। आणि यासाठी महत्त्वाचा म्हणजे आता 9वा हप्ता लवकरच जे जमा केला जाणार आहे तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, काय करायचं सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट, या दिवशी पैसे जमा होणार आहेत। शासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि लवकरच GR काढून याची अधिकृत घोषणासुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट आपलं चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मंजूर झालेला आहे। 9वा हप्ता जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता टाकले जाणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। शासनाची जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत यांच्या माध्यमातून ही मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि मोठा निर्णय करण्यात आलेला आहे। 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट करायचे
याविषयी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे। त्यामुळे शासनाकडून तर निर्णय घेण्यातच येणार आहे, परंतु आता शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे संभाव्य तारीख। जर संभाव्य तारीख आलेली असेल तर ती किती असणार आहे? 2,000 रुपये शासनाचे शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत? डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे टाकले जात असतात। यासाठी शासनाने काय सांगितलेलं आहे, कोणते काम करायचं सांगितलेलं आहे, सर्वात महत्त्वाचा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तर ही वर्षाला 6,000 रुपये जे क्रेडिट होत असतात ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यासाठी शासनाने महत्त्वाचा दिलासा तर शेतकऱ्यांना दिलेला आहे, परंतु कोणते काम सांगितलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जाहीर करण्यात आला, परंतु याचा GR कधी येणार आहे आणि याची तारीख किती असणार आहे, आपण ऑफिशियली खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा, कारण गॅरंटेड ओरिजिनल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलंच असलं पाहिजे, तरच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। योजनेचा 9वा जो हप्ता असणार आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच क्रेडिट करणार असल्याची माहिती शासनाकडून आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की विशेष म्हणजे PM किसानचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी वितरित करण्यात आलेला होता आणि तरी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता केव्हा मिळेल असा प्रश्न सर्व शेतकरी विचारत होते की नक्की 9व्या हप्त्याचं क्रेडिट कधी होणार। परंतु आता त्या सर्वांसाठी महत्त्वाची सूचना शासनाने दिलेली आहे आणि 3 काम करायला सांगितले, त्यानंतर लगेच हप्ता वितरणाची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येणार आहे। 3 काम कोणते करायचे? हे 3 काम सर्वात महत्त्वाचे आहेत आणि 3 काम कंप्लीट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमवणार आहेत। पहिलं काम कोणतं करायचं आहे तर पहिली गोष्ट करून घ्यायची आधार सीडिंग करून घेणं। जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यात येत असतात, अन्यथा तुम्हाला हा लाभ भेटत नसतो। त्यामुळे डीबीटी ऑन असेल, NPCI क्लिअर असेल, सर्व काही अकाउंट होल्ड नसेल तर मात्र आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैसे जमवणार आहेत, पहिली गोष्ट सांगितलेली आहे। दुसरी गोष्ट सांगितलेली आहे KYC करून घेणं। KYC जर केलेली नसेल तर KYC करून घ्या, आधार कार्ड लिंक करून घ्या। किसान पोर्टलला जाऊन तुम्ही PM किसानच्या पोर्टलला जाऊन ही KYC करून घ्यायची आहे, त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता पडत असतो। त्यामुळे सर्वात महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट KYC। तिसरी गोष्ट आहे लँड सीडिंग करून घेणं गरजेचं। जर लँड सीडिंग केलेली नसेल तरीसुद्धा हे हप्ता वितरण तुम्हाला रोखलं जाऊ शकतं आणि हे हप्ता येण्यासाठी तुम्हाला लँड सीडिंग, KYC आणि आधार सीडिंग हे 3 काम शासनाने महत्त्वपूर्ण सांगितलेले आहेत। हे 3 काम जर केलेले नसतील तर लगेच काम पूर्ण करून घ्या आणि हप्ता मिळवा। अशा प्रकारे शासनाने आता हे पैसे वितरणास मान्यता दिलेली आहे। वरील काम पूर्ण असतील तर तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत, परंतु कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट, कारण तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या 18 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे। पहिला जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव, धुळे आहे। इकडे नंदुरबार आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, बीड आहे, इकडे लातूर आहे, उस्मानाबाद आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे। या 18 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे आणि या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील शेतकरी तुमचं नाव या जिल्ह्यातील यादीमध्ये आहे का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे PM किसान आणि नमो शेतकरीचा 9वा आणि 23वा हप्ता जो असणार आहे तो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन वितरित केला जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्टीकडे आपण वळणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे, बातमी आलेली आहे, ती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता सोबत वितरण केले जाणार आहेत आणि 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत। सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना जी ओढ लागलेली होती की तारीख नक्की किती आहे आणि वेळ कधी आहे, GR कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आणि मोठी अपडेट आलेली आहे। तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आता आपण लगेच वेळ न घालवता जाणून घेणार आहोत।
तारीख आणि GR कधी येणार आहे, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोनही हप्त्याचे पैसे कोणत्या दिवशी जमा होणार. 9वा आणि 23वा हप्ता जो असणार आहे त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आणि 25 मे 2026 रोजी हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात. त्यामुळे 3 काम जे सांगितलेले आहेत ते 3 काम संपूर्णपणे करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.